आहे, दोघंही सेलिब्रिटी आहात तुम्ही सोशल मीडियावर म्हणजे तुम छाये हुए हो सोशल मीडिया पे. सो तुमच्या घरात अगोदर कोणाचं असं फिल्मी बॅकग्राऊंड होतं का, कोणी ह्या इंडस्ट्री मधून होतं, किंवा तुमचं कसं काय स्ट्रगल आहे इथपर्यंत पोहोचण्याचा? शून्यातून लांब पर्यंत कोणीच नाहीये. ओके. खरं सांगायचं तर माझ्या बाबतीत तिची आई सिंगर आहे. हा, माझी आई सिंगर आहे. ती इनफॅक्ट सारेगमप झी टीव्ही वर जे झालं होतं त्याच्यासाठी शॉर्टलिस्टेड पण झाली होती. बट समहाउ बिकॉज ऑफ आई माझी ओके. फॉर सिंगिंग. मराठी शो मध्ये नाही, हिंदी. झी टीव्ही हिंदी. वेन सोनू निगम यूज टू अँकर. लॉंग बॅक 96-97 मध्ये काइंड ऑफ. येस, माझ्या जन्मानंतर. आणि सो 3 नाटकांमधून तिने कामं केली आहेत. सो आय हॅव दिस. आणि माझ्या बाबाला कायम वाटायचं की मी ऍक्टरच व्हावं, बिकॉज लहानपणापासून मी बेडवर चढून नाचायचे आणि ऍक्टिंग करून दाखवायचे सगळ्यांना. सो ही न्यू की आय वॉज गोइंग टू बिकम अन ऍक्टर. माझ्या पण बाबांचंच होतं, थिएटर बॅकग्राऊंड होतं. वीरा परांजपे म्हणून एक होते, टीचर होते, ते इकडे ठाण्यात राहायचे आणि त्यांच्याकडे ते शिकायला जायचे. नाटकाचा ग्रुप होता लहानपणापासून आणि बरीच नाटकं लहानपणापासून केली. पण एका पॉइंटला आल्यानंतर फायनान्शियल कंडिशन्समुळे आणि त्यांच्या वडिलांना आवडायचं नाही तेवढं. सो त्यांना एक मार्ग त्यांनीच वीरा परांजपेंनीच दिला की तुला थिएटर स्टेज आवडतं ना, मग तू टीचिंग सुरू कर, तू टीचर बन. त्यामुळे मग तिकडनं टीचर म्हणून एक आवड सुरू झाली. मग ते कंपनीमध्ये वगैरे कंपनी मधल्या लोकांना शिकवायला लागले. आणि ते कसं असतं की ते मला स्टेज हवंय, ही एक डिमांड असते कलाकाराची. मला स्टेज ह्याच्यासाठी मिळतंय का, त्याच्यासाठी माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत का, ठीक आहे मी स्टेजवर जाऊन ते करेन. मग अशा पद्धतीने त्यांनी ऍडजस्ट केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात करिअर केलं टीचर म्हणून.